आता तुम्ही एवढं कट ऑफ विषय वगैरे बोललात, चांगल्या चांगल्या कॉलेजेस विषयी बोललात. आता बऱ्याच चांगल्या शहरांमध्ये मोठमोठे कॉलेजेस असतात. तर आता आपण कट ऑफ विषयीच मुलांचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मी एक विचारतो. तर दुसरा प्रश्न असा की ही प्रवेश प्रक्रिया कशी आहे आणि यात मागील वर्षाचा कट ऑफ आहे का, म्हणजे महत्वाचा आहे का? ही प्रवेश प्रक्रिया तशी आता अतिशय सुलभ आहे, कारण संपूर्ण जवळजवळ सगळीच पद्धत ही प्रक्रिया ही कम्प्युटराईज झालेली आहे. मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना असा सल्ला देईल की जेव्हा केव्हा ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होत असते तर त्यावेळेला जे इन्फॉर्मेशन ब्रोशर येतं ते पूर्ण वाचायला हवं, ते पूर्ण समजून घ्यायला हवे, त्यातले सगळे नियम समजून घ्यायला हवे, त्यातले सगळे प्रवेशाचे टप्पे समजून घ्यायला हवे, कारण त्याचा फायदा होत असतो. कारण मग कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 किंवा मग सगळ्यात शेवटी होणारा स्पॉट राऊंड किंवा अजून एखादा एक मधला राऊंड की ज्यामध्ये सगळे आरक्षण हे ओपनमध्ये कन्वर्ट होत असतात, हे सगळं माहीत असायला पाहिजे, त्याचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे. कट ऑफ निश्चित महत्त्वाचा आहे, कारण त्या कट ऑफवरून आपल्याला कळतं की कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कुठल्या ब्रांचमध्ये कोणत्या गुणवत्तेचा मुलगा शेवटी त्याची ॲडमिशन झाली, त्याला आपण कट ऑफ असं म्हणूया, हे कळतं आणि त्याच्यावरून आपल्याला काही अंदाज बांधता येतो. यामध्ये मी कट ऑफ 2 प्रकारचे असतात. खरं एक कट ऑफ जो आहे तो तुमच्या पर्सेंटाईलचा कट ऑफ असतो की ओके, COEPच्या कम्प्युटरमधली ब्रांच मागच्या वर्षी 99.47 कट ऑफला क्लोज झाली. 99.47 हा पर्सेंटाईल आहे. मी हा जो आकडा आहे हा आकडा अंदाजे सांगितलेला आहे. याचा अर्थ असा नाही की मागच्या वर्षी 99.47 ला क्लोज झाली होती. मी एक अंदाज सांगितला की कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटमधला 99.47 ला क्लोज झाला. हा पर्सेंटाईल कट ऑफ आहे. त्याच वेळेला अजून तिथे एक कट ऑफ असतो, तो म्हणजे मेरिट नंबरचा, की किती मेरिट नंबरला ही ॲडमिशन क्लोज झाली. मग तिथे असं असेल की 155, म्हणजे मेरिट नंबर 155 ला ही ॲडमिशन क्लोज झाली एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये. आता यातला महत्वाचा कट ऑफ क्रायटेरिया कोणता आहे, तर माझ्या मते तो क्रायटेरिया मेरिट नंबरचा आहे. आता का बरं आहे, कारण बरेचशी मुलं किंवा पालक असं सांगतात की मला 99 पण अमुक आहे तर मला ॲडमिशन मिळेल का. मागच्या वर्षी असं समजूया की कुठल्या तरी एका वर्षी CETचा टॉपर हा 199चा होता आणि या वर्षी CETचा टॉपर समजा 200चा आहे. म्हणजे काय झालं, तर या वर्षी 200 जो आहे तो मेरिट नंबर 1 आहे आणि मागच्या वर्षी 199चा मेरिट नंबर 1 आहे. मग या जर 199चा 100% आहे आणि या 200चा 100% आहे, तर या वर्षी 199चा पर्सेंटाईल किती असेल, ते निश्चितपणे खाली गेलेलं असेल, ते 100% नसेल. पण मेरिट नंबर मागच्या वर्षी जो मेरिट नंबर 1 होता, जर XYZ इन्स्टिट्यूटमध्ये त्या मेरिट नंबर 1 नी ॲडमिशन घेतली, या वर्षी सुद्धा कदाचित प्रेफरन्सेसमध्ये, मुलांच्या प्रेफरन्सेसमध्ये मेरिट नंबर 1 अमुक एका इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे पर्सेंटाईल कट ऑफचा विचार न करताना मी असं सल्ला देत असतो नेहमी की तुम्ही मेरिट नंबर बघा सायमल्टेनियसली. आता अजून मेरिट लिस्ट लागायची आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला कोणता मेरिट नंबर अलॉट झालेला आहे तो बघायला पाहिजे. मग आता मेरिट नंबर कोणते कोणते असतात, तर एक तर सगळ्यात पहिल्या प्रथम म्हणजे जनरल मेरिट असतो, की इनरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, रिलिजन, इकॉनॉमिकल कंडिशन काय असेल ते, जेंडर, त्याचा एक जनरल मेरिट ओपन मेरिट असतो. नंतर मग तुमचा कास्ट कॅटेगरी प्रमाणे मेरिट असतो. मग OBC मेरिट असेल, SC मेरिट असेल, ST मेरिट असेल, VJMT मेरिट असेल. जेंडर प्रमाणे मेरिट असतो, परत पुन्हा गर्ल्सचा मेरिट आणि ओपन बॉईजचा मेरिट. नंतर मेरिट असतो आजकालच्या पद्धतीप्रमाणे युनिव्हर्सिटी मेरिट असतो, कारण या ॲडमिशन प्रोसेस प्रमाणे जेवढे शासकीय महाविद्यालय आहेत किंवा जेवढे प्रायव्हेट महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये 70% सीट्स या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना रिझर्व्ड असतात आणि 30% सीट्स या अदर युनिव्हर्सिटीला असतात. आणि त्यामुळे मेरिट नंबर हा युनिव्हर्सिटी प्रमाणे पण असतो. हे सगळे मेरिट नंबर आपल्याला आपले माहीत असायला पाहिजे आणि त्यानुसार त्याचं महत्व पुढे कसं आहे हे आपण नेक्स्ट स्टेजमध्ये जेव्हा येतं, ॲक्च्युअली जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरतो तेव्हा परत पुन्हा याचं फार महत्व असतं. तर कट ऑफ हा मागच्या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला ज्या ब्रांचेस आवडतात किंवा ज्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे
त्या ब्रांचेसचा कट ऑफ कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये किती किती वरती होता याचं ज्ञान आणि याची माहिती आपल्याजवळ असायलाच पाहिजे. तो डेटा आपल्याजवळ असायला पाहिजे.